कशी आहेस? मी मस्त. हे बघ, ही आपली तिसरी रूममेट आहे. तिसरी? हो. पण आपण तर चौघ राहतो ना इथं. नाही, तिघीच. हे दोघं तर 3-4 दिवसात जाणार आहे ना, मग आपण तिघीच इथे राहणार आहे. मी जाणार आहे? अरे हे काय पटलं नाही बाबा आपल्याला. आता कुठं जाणार आम्ही? ए, तू काय इथे राहायला आलास का? ती बोलली म्हणून मी हो बोलले. गप 3-4 दिवसात दोघांनी पण निघायचं इथून, कळलं ना? अरे देवा, म्हणजे ही पण इथंच राहणार होय? तिला मी आधीच बोलवलं होतं, पण ती काल नाही आज आली. ताई, मला एक सांग, नक्की तू प्रियताई आहेस काही? अगं मीच आहे, दुसरं कोण असणार आहे? ती तर पूजा आहे. अगं एवढ्या वेळची मी हिला प्रियताई समजत होते. हे बाई, मी नाही तुला काय बोलल्या, तूच तुझी बोलली. अगं हो, ते माझा गैरसमज झाला होता थोडा. बर चल, मी तुला तुझी रूम दाखवते. हो चल. काय हे घर आहे का सर्कस खाना आहे? आईला कधी ते रात्रीच मुलगा येते, कधी सकाळ सकाळ ही बाया येते, आणि तू तर म्हणली तर कोणच नाही राहत. अरे आता मला काय माहित होतं, तो रडका देवदास येणार आहे, ती गुळपाणी लावणारी ताई येणार आहे. तुला काय झालं? काय नाही तू कधी. अरे बावळटे काय रे, मी काय बोलते तू काय बोलतोय? अगं ते थोडं रोमॅन्टिक. पण जाऊ दे. पण आता ती घरातनं बाहेर काढायचं म्हणते ना, कसं करायचं? मी बघते काय ते, तू बनव आपला व्हिडिओ. आपण व्हिडिओज काढू. नाही, मला आता सॅड घ्यावं लागेल. जखम येते. वा 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 वा, हिरोईनच दिसताय की तुम्ही. अरे ती हिरोईनच आहे, झाली नाही पण होईल एक दिवस. खरोखर काय? हो, म्हणजे मी ऑडिशन देते, बघूयात काय होतंय. अरे वा वा वा, तुमचं झालं ना मला पण सांगा, लगेच मी पण हिरो बनायला येतो. आणि मला सगळं येतं बरं का, करून टाकू का तुम्हाला? नको नको, पाहिलं मी सकाळी. बरं ठीक आहे, मला उशीर होतोय. आणि हो, तुम्ही मुलं बाहेर येऊ नका. तुमचा देवदास गेला ना सकाळी, कुठं? भेटायला जायचं मला कोणाला तरी, इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेला का? हा, मला तर ते पोरग आहे ना ज्वेलरच वाटतंय बघ. गप ग. तुम्ही दोघं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, समजून त्याला सगळं. तू काय लहान बाई समजवायला. बरं ठीक आहे, येते मी. आणि हा, ती शीतल नवीन आहे, तिला त्रास देऊ नका. ओके ओके. बोल ना, त्याला जीएफबी सोडलं ना त्याच्या? नाही, तो घरातलं पळून आलाय. नाही रे, मला तर जीएफच मॅटर वाटतोय. नाही, मला ना काहीतरी वेगळाच वाटत दिसतो. मला ते पोर कसलं पुढे बघ. अरे ये ना, बस बस बस. अगं आम्ही त्या रावल्याबद्दल बोलत होतो. का काय झालं? अगं तुला माहित नाही ते पोरग कसे रात्री वटवागळासारखं फिरत असते. आता मला तरी काय माहिती ना, मी त्याला अजून नीट ओळखत पण नाही. पण मला नक्कीच काहीतरी वाटतंय बरं का. बघ, आता सकाळी गेलाय ना, रात्री येईल, नाही तर मला सकाळीच उघडून. येडच आहे ते. मी आहे ना आता शोधच लागणार. मी पण त्याची केस तर आहे ना, मीच घेतली हातात. मी पण काय नाही काम करते. काय ग, काय झालं हसायला? काय नाही, तुमच्या दोघांचं बोलणं ऐकून हसायला आलं. मग हसायला काय झालं?
तुम्ही दोघं खूप भारी आहे. ए बाई तसली नजर बिजर नको लावू हं. आपल्याला नजर बिजर नाही लागणार कारण की आपण लवट आहेत ना देवाची पाठ ते जेवायला असेल तर दे ना. अरे बाई बाजूला हे तर मीच मला काय केलं नाही तुला कुठून देऊ तुला स्वयंपाक येत नाही का? नाही अरे देवा मग आता जेवण कोण बनवणार आणि खायला कोण देणार? मग काय म्हणतेस मी मस्त. मस्त म्हणजे काय नाही ते सोड चल ना आपण जेवण बनवू म्हणजे मिळूनच करूयात पण काहीतरी छान करूयात हा खूप काहीतरी छान करूया. बरं चल ना मला लय भूक लागली अगं हा चल ना चल. तुला आमच्यासोबत काही बनवायचं नाही का नाही असं काय नाहीये ग. तुम्हाला दोघांना खरंच भूक लागली आहे का? हा त्या प्रियाला सकाळी लवकर जायचं होतं ना म्हणून तिने जेवण आधीच बनवले. काय बोलते प्रिया जेवण बनवून गेली. चला मग जेवूयात हा चला 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 तुझ्या सारखी मुलगी कोणीच नाही बरं का. ओय! चला मस्त हा. एक नंबर जेवण झालं. तुला सांगतो एक नंबर सुगरण आहे. काम करू आपण हिला स्वयंपाक करायला आणि हिला आहे ना भांडे कोंडे घरातलं काम. काय नाही काय नाही खा 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 मस्त झाले मस्त झालं नाही जेवण? लय भारी. होईला माझ्या मम्मीचा कॉल आहे आणि ते पण व्हिडिओ कॉल आहे याला जर पाहिलं ना अख्खी गडबड होणार आहे ए शांत बस बर का हॅलो आई अगं काय करती झालं का जेवण वगैरे मी बरी आहे. आणि पप्पा कसे आहेत ठेवते मम्मी बाय बाय बाय